नमस्कार मित्रांनो, उत्तन कोळी किंग या चॅनलमध्ये आपले पुन्हा सर्वांचे एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कोळ समुद्रात कौं कशी तयार करतात हे पाहणार आहोत. ही कौं आपण जाळी बांधण्यासाठी तयार करतो. आपण एक एक्झाम्पल घेऊन समजूया. जसं आपण गावामध्ये आलो आणि तिथे एक पण घर नाही आहे, तर आपण तिथे राहणार कसे? तर आपल्याला तिथे राहण्यासाठी घर बांधावं लागेल. तसंच मित्रांनो, इथे पण जाळी बांधण्यासाठी आपल्याला पहिला कौं तयार केली जाते. ती कौं कशी तयार करणार हे पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो सुरुवात तर झालेलीच आहे. ही जी बोट तुम्हाला दिसत आहे, ही बघा, झूम करून दाखवतो. ही नोवा बोट आहे. या बोटीवरूनच आपल्याला कौं तयार करायची. मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आपल्याला इथे लोकेशन सापडलेलं आहे आणि आपण इथे बोटीला बॅलेन्स करत आहोत. तर जेणेकरून बोट इथे मागे पुढे हिलणार नाही आणि आपल्याला जे काय प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. त्याच्यासाठी आधी आपण बोट बॅलेन्स करण्यासाठी आपण दोरीच्या सहाय्याने नागर टाकतो. तर हा बघा, जी ही बोट आहे, नोवा बोट, ही तुम्हाला दिसतच असेल. तर ह्याच्यावरून आपण दोरीने नागर टाकत आहोत. हा बघा, ही अशी दोरी आहे. मित्रांनो, हा जो पाण्याचा वेग आहे हा साऊथ दिशेने जात आहे आणि बोटीचा बॅलेन्स करण्यासाठी आम्ही नागर टाकलेला आहे. तो नॉर्थ साईडला टाकलेला, म्हणजे उत्तर दिशेला टाकलेला आहे. आणि असेच नागर टाकून आपण बोटीची बॅलेन्स करणार आहोत. मित्रांनो, ही बघा, ही नोवा बोट. या बोटीवरून आपण कौं तयार करणार आहोत. आता मित्रांनो, हा दुसरा नागर घेऊन आपण वेस्ट साईडला जाणार आहोत, म्हणजे पश्चिम साईडला जाणार आहोत. हे सर्व आपल्याला बोटला बॅलेन्स करण्यासाठी करावं लागतं. हा बघा, हा अँकर आहे, म्हणजेच आपला नागर आहे. हा बघा, नागर आपण घेऊन चाललेलो आहोत पश्चिम दिशेला. आता आपला नागर टाकला जात आहे. मित्रांनो, आपल्या बोटीचं नाव मिरॅकल बोट आहे आणि आपण नोवा बोट ही आपली पार्टनरशिप आहे आणि याची आपण मदत करण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, वारा पण भरपूर आहे आणि हा वारा सुद्धा साऊथ दिशेने जात आहे, म्हणजेच दक्षिण दिशेने जात आहे. मित्रांनो, हा बोटीवर तिसरा नागर आपण घेऊन जात आहोत. हा बघा, तुम्हाला दिसत असेल बोटीवर. मित्रांनो, आपण हा नागर ईस्ट साईडला टाकणार आहोत, म्हणजेच पूर्व दिशेला आपण टाकणार आहोत. नागर हा टाकला जात आहे. हा तिसरा नागर आहे. मित्रांनो, आपण बोटीच्या हिशोबाने 62 पॉईंट लांब आलेलो आहोत. तर पाहायला गेलो तर टॅक्सी आणि कारच्या हिशोबाने तर 600 मीटर होईल. मित्रांनो, आपली बोट आता बॅलेन्स झालेली आहे. आपण 3 नागर टाकलेले आहेत 3 दिशेला. हा जो पाण्याचा वेग आहे हा साऊथ दिशेला दक्षिण दिशेला जात आहे, म्हणजे याचं वाहन हा लागलेला आहे ते दक्षिण दिशेला जात आहे. आणि आम्ही जो नागर टाकलेला आहे तो उत्तर दिशेला टाकलेला आहे. दुसरा नागर पश्चिम दिशेला आणि तिसरा नागर पूर्व दिशेला टाकलेला आहे. असं करून बोट आपली बॅलेन्समध्ये आणलेली आहे. आता जे काय आपलं काम आहे, जे प्रोसेस आहे, ते करण्यासाठी आपल्याला अडचण होणार नाही. आपलं पूर्णपणे लोकेशन सेट झालेलं आहे, कवर झालेलं आहे. जसं गावामध्ये राहण्यासाठी घर बांधलं जातं, तसंच आपल्याला इथे समुद्रामध्ये जाळी बांधण्यासाठी कौं तयार करावी लागते.
मित्रांनो, आपण आता नोवा बोटमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपलं काऊन तयार करायचं प्रोसेस चालू आहे. ही बघा आपली मिरॅकल बोट. मित्रांनो, हा लोखंडी पाईप आहे. हा 20 फुटीची लांबी आहे याची आणि 100 किलो वजन आहे याचं. आणि याला आता आपण दोरीने बांधत आहोत. ही दोरी आहे, याला पाय म्हणतात. हा पाईप खोल समुद्रात ठोकण्यासाठी तयार करावा लागतो. याला सर्व दोरीने बांधावं लागते. तर मित्रांनो, आपल्याला एकूण 17 पाईप ठोकायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे पाईप दावले जातात, म्हणजेच बांधले जातात दोरीने. आणि या दोरीच्या सहाय्याने आपण जाळी बांधतो. मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला पाईप बांधण्यासाठी तयार करावं लागते. हे बांधायचं घेतलेलं आहे. हे रेशमी सुताची जाळी आहे. याच्याने एकदम टाईट मजबूत बांधावं लागलेलं आहे. हे रेशमी सुताने बांधून त्याच्यावर दोरीचे मालक टाकत आहेत. त्याच्याने आणखी हे मजबूत राहणार. मित्रांनो, एका पाईपाला ही अशी दोरी बांधली जाते. ही दोरी 160 फीटची असते. ही दोरी 20 फूट चिखलामध्ये जाणार आहे आणि त्याच्यासोबत हा पाईपसुद्धा 20 फुटीचा पाईप हा सुद्धा चिखलामध्ये जाणार आहे. मित्रांनो, हा ठोका आहे. हा जो ठोका आहे हा पाईप ठोकण्यासाठी वापर केला जातो याचा. तर हा 350 किलोचा ठोका आहे. हा बघा, 350 किलोचा हा ठोका वजन आहे. याच्याने आपण पाईप ठोकणार आहोत चिखलामध्ये जाण्यासाठी. मित्रांनो, हा पाईप आता रेडी केला जात आहे ठोकण्यासाठी. हा बघा, हा जो पाईप आहे हा या ठोक्याच्या आतमध्ये घालणार आहे. हा बघा, असा घातला जातो. जो पाईप तुम्हाला दिसत असेल हा आडवा आहे. हा उभा केला जाईल आणि ठोक्यासोबत हा चिखलावर स्लोली सोडला जाईल दोरीच्या साहाय्याने. मग तो पाईप चिखलावर पोचल्यावर त्याच्यावर फटके मारले जातील. पाईप पूर्णपणे ठोकल्यावर GPS ऑपरेटर त्याचा पोझिशन नंबर घेईल. कारण आम्ही हा पाईप खोल समुद्रात कुठे मारलेला आहे, कुठे ठोकलेला आहे, याचं पोझिशन, याचं लोकेशन, याचा सिग्नल आपल्याला GPSद्वारा भेटणार. आणि मग ह्याच पोझिशनवर आपण आल्यावर, या लोकेशनवर आल्यावर आपण मासे पकडण्यासाठी जाळी बांधतो. ऑपरेटर लोकेशनवर सिग्नल पाहत आहे. जसा सिग्नल भेटणार तसा पाईप ठोकला जाईल. आपली कौ तयार करण्यासाठी ह्या सर्व रिसोर्सेसची म्हणजे साधनाची, वस्तूची किती गरज असते हे आपण इथे आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, इथून GPS ऑपरेटर होत आहे आणि हे आपले ऑपरेटर सॉल्डन गंडोली. मित्रांनो, थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे इथे सर्व होत आहे आणि सर्व करणारा विजय हरी या नावाने हा फेमस आहे. हा आपल्यासाठी आता कोल्ड्रिंक अरेंज करणार आहे. मित्रांनो, आता हा पाईप ठोकला जात आहे. हे बघा, ही दोरी बांधलेली आहे पाईपाला. ही दोरी कनेक्ट करून आपल्या वीजच्या सहाय्याने हे ठोके बसत आहेत. मित्रांनो, GPS ऑपरेटर हा आपल्याला आता सिग्नल देत आहे पाईप ठोकण्यासाठी. जसा आपल्याला सिग्नल भेटेल तर पाईप लगेच ठोकला जाईल. इथे लोकेशन सेट होत आहे.
इथे ऑपरेटर सिग्नल देत आहे. इथे सिग्नल मिळालेला आहे आणि आपले मामा इथे फटके मारत आहेत, ठोकत आहेत पाईप. हे बघा, जसं मामा खेचतात, ही दोरी खेचतात, तो आपला ठोका वर येतो आणि जसे ते सोडतात तेव्हा तो खाली जातो. म्हणजेच आपण जेव्हा हातोडी घेतो आणि हातोडीने जसे मारतो वर घेऊन, तशाच प्रकारे इथे पण मामा हे आपले रस्सीने खेचून सोडून ते पाईप ठोकतात. ते असेच या पाईपावर 100 फटके मारावे लागतात. मित्रांनो, हे भरपूर कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे, कारण याच्याने हातसुद्धा दुखत असतात. 100 फटके मारणं म्हणजे सोपं काम नाही आहे, हे खूप जड काम आहे. असेच आपल्याला 17 पाईप ठोकायचे आहे. ही बघा दोरी. पाईप ठोकला जात आहे. मित्रांनो, मासेमारीच्या या बिझनेसमध्ये युक्ती, शक्ती आणि दृष्टी या तिन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे, नाहीतर फार मोठं इन्सिडेंट होऊ शकते, आपल्याला दुःखपट होऊ शकते. या मोठ्या इन्सिडेंटमुळे काही लोकांचे हातसुद्धा तुटलेले आहेत, पायसुद्धा तुटलेले आहेत आणि जीवसुद्धा गेलेले आहे. फक्त शक्ती असेल, युक्ती नसेल तरीसुद्धा दुःखपट होऊ शकते. एक मुलगीसुद्धा एक मुलासोबत फक्त त्याचा स्वभाव नाही बघत, तर त्या स्वभावासोबत तो उंच किती आहे, तो दिसतो कसा, तो खातो कसा, पितो कसा, तो बोलतो कसा, त्याच्याकडे किती पैसे आहेत, तो कमावतो काय, तो माझा ऐकतो का, या सर्व पण गोष्टी पोरीसाठी मॅटर करतात. तसंच मित्रांनो, जिथे पण शक्ती, युक्ती आणि दृष्टी या तिन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे. ह्याच्यामधली एक पण गोष्ट कमी नाही झाली पाहिजे, नाहीतर आपल्याला फार मोठं दुःखपट होऊ शकतं. मित्रांनो, पाईप ठोकण्यासाठी एका बीजाला रिलीव्हर केलं जात आहे, कारण हे खूप जोराचं काम आहे आणि याच्याने हातसुद्धा दुखत असतात. मित्रांनो, हा 4था पाईप ठोकायचा घेतलेला आहे. जसे आपण दोरी खेचतो वर आणि लगेच सोडतो, तसा तो फटका बसतो. आणि असेच आपल्याला 100 फटके मारावे लागतात एक पाईप ठोकण्यासाठी. असे आपल्याला तर 17 पाईप ठोकायचे आहे. मग ते आपली कव तयार होईल आणि त्याच्यावरच आपण जाळी बांधणार आहोत. आणि या जाळीच्या सहाय्यानेच आपण मासे पकडू शकतो. इथे 100 फटके मारून झालेले आहेत आणि आपला 4था पाईप पूर्णपणे ठोकून गेलेला आहे. आपला 5वा पाईप हा रेडी केला जात आहे.
मित्रांनो, इथे वारा सुद्धा खूपच वाढलेला आहे, तुम्हाला समजत असणार. हे बघा, वारा खूपच आहे. ट्रेन असो की प्लेन असो, समुद्राच्या समोर कोणच टिकत नाही. म्हणतात ना, नेव्हर टेक ओशन फॉर ग्रँटेड. समुद्राशी कधीही मस्करी करायची नाही, समुद्राला कधीही हलक्यामध्ये घ्यायचं नाही. मित्रांनो, वारा खूप असल्यामुळे आपल्याला काऊ तयार करायला थोडीशी अडचण होत आहे. मित्रांनो, इथे जेवण तयार करायची पण तयारी होत आहे. जेवण करण्या अगोदर सर्व युटेन्सिल आपले आहेत ते वॉश करायचे घेतलेले आहेत आणि वॉश करून जेवण बनवणार आहेत. आपले विजय हरी नावाने फेमस आहे. मित्रांनो, समुद्रात काम करणे हे खूप मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे, कारण स्वतःच्या अंगाचं रक्ताचा घाम काढावा लागतो. प्रत्येक सेकंदाला इथे केअरफुली राहायचं लागते, कारण समुद्राला जेव्हा राग येतो तर त्याच्या समोर कोणीही टिकत नाही. ते वारा खूप असल्याने आपल्याला थोडाफार त्रास होत आहे. मित्रांनो, इथे आपलं जेवण तयार करायचं घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की विजय यांनी 6 तंबरेलं आपली राईची घेतलेली आहे. भात बनवायचं घेतलेलं आहे इथे. तर भात बनवायला तयारी होत आहे आता. मित्रांनो, हे आपलं बोटीतलं किचन आहे. हे बघा, इथे खालती आपला गॅस आहे. इथे आपण सर्व जेवण कुक करत असतो. हे बघा, आता भात बनत आहे आपलं, त्याच्यासाठी पाणी गरम करायचं घेतलेलं आहे. आणि हे बघा, चावल आता वॉश करणार आहे. इथे मीठ म्हणजे नमक ॲड होत आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपले चावल राईस वॉश होत आहे. आपले चावल हे राईस म्हणजे वॉश होऊन हे गरम पाण्यामध्ये टाकले जात आहे. मित्रांनो, 21 साथीदारांसाठी हे जेवण बनत आहे. नुहा बोटीचा शेफ विजय हरी नावाने फेमस आहे. आपला शिंगाडा हा बर्फमध्ये स्टोर केलेला होता, तो आता आपल्याला जेवण बनवण्यासाठी काढत आहे. हा बघा शिंगाडा, याचं आपण जेवण बनवणार आहोत. मित्रांनो, हा बघा शिंगाडा कटिंग होत आहे. काका आपले शिंगाडा कटिंग करत आहेत. मित्रांनो, हे बघा, आपलं वाटलं इथे रेडी होत आहे. याच्यामध्ये ऑनियन, गार्लिक, मिरची आणि आपला कोली मसाला सुद्धा ॲड आहे आणि त्याच्यामध्ये ऑइल ॲड होत आहे. याच्यामध्ये मीठ सुद्धा ॲड होत आहे.
म्हणजेच नमक आणि सॉल्ट ॲड होत आहे. इथे आपलं वाटलं हे पूर्णपणे तयार करायचं घेतलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड होत आहे. ही बघा कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर सुद्धा ॲड होत आहे. ऑनियन आणि मिरची. इथे आपलं राईस पण रेडी आहे. आता आपण शिंगाड्याचं आणि फुलाचं कालवण खाणार आहोत. ते आता बनवायचं घेतलेलं आहे. हे बघा शिंगाडा आणि फलय याचं कटिंग पीस करून झालेले आहेत आणि हे वॉश होत आहेत. हे वॉश करून आपण याचं कालवण बनवणार आहोत. हे बघा सर्व पीस हे ॲड होत आहेत. ऐसे की कुशीला टाकायचे. हे बघा मित्रांनो खूपच बघायला आपल्याला टेस्टी दिसत आहे. याचा वास पण खूप चांगला येत आहे. मित्रांनो हे बघा आपला भात आहे ते आता सर्व होत आहे. 21 साथीदारांसाठी हे सर्व होत आहे. मित्रांनो भात हे वाढून झालेलं आहे आणि आपलं शिंगाडा आणि फलईचं कालवण जे आहे ते आता हे बघा याची चांगलीशी गार्निशिंग तुम्हाला दिसत आहे. हे आता वाढवायचं घेणार आहे. मित्रांनो ही बघा आपली मंडळी सर्व जेवायला बसलेली आहे. अशाच पद्धतीने आपण इथे बोटीमध्ये जेवत असतो. ही पिवळ्या कलरची जी दोरी तुम्हाला दिसत आहे हीच पायपाला बांधलेली आहे आणि ही दोरी सुद्धा खाली जात आहे. याच्यावरूनच आपल्याला कळते की पाईप खाली जात आहे की नाही. इथे एका दुसऱ्याला रिलीव्ह केलं जात आहे कारण 100 फटके मारायचे लागतात एका पाईपाला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता जशी दोरी गुंडली जाते आणि गुंडून सोडली जाते. हा झाला एक फटका. सकाळी 9 वाजता आपण कौ तयार करायला सुरुवात केलेली होती. आपले 4 पाईप ठोकले होते. त्याच्यानंतर आपल्याला GPS इश्यू झालेले तर आपल्याला कौ तयार करण्यासाठी प्रॉब्लेम झाला तर आपल्याला थांबावं लागलं. आणि आता रात्रीच्या 12 वाजलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण कौ तयार करायला सुरुवात केली आहे कारण GPS सिग्नल आपल्याला मिळालेला आहे.
मित्रांनो, या 4 दोऱ्या तुम्हाला दिसत असतील, 2 पिवळ्या कलरच्या आणि 2 हिरव्या कलरच्या. यालाच आपण चौरंग म्हणतो. हा चौरंग पाईपाला बांधलेला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला समजते की पाईप खाली जात आहे की नाही. जेव्हा फटका बसला जातो तेव्हा पाईप खाली जात होता, तेव्हा आपल्याला हलकासा धक्का बसलेला समजतो. हे बघा, हलकासा धक्का बसताना आपल्याला समजते. 350 किलोचा ठोका हा उचलून त्या पाईपावर त्याचा फटका मारायला लागतो. असे आपल्याला 100 फटके मारायला लागतात. प्रकारे आपले सर्व पाईप ठोकून आपली काऊ तयार झालेली आहे आणि आपलं सर्व रिसोर्सेस, साधन, वस्तू, जे काही आपलं सामान आहे ते सर्व एकत्र गोळा करून आपण घरी जाणार आहोत. त्याच्या आधी सर्वप्रथम आपण परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण आपली काऊ सुखाने तयार झाली. तसेच सर्व नोवाबुटीचे प्रत्येक साथीदारांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला चांगलंसं कोऑपरेट केलं, चांगलंसं कोल्ड्रिंक, जेवण अरेंज केलं. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला दिसतच असेल, हे बघा, आपली काऊ पूर्णपणे तयार झालेली आहे. जे काय आपलं काम होतं ते पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे आणि ह्याच आनंदाने आपण इथे थोडीशी एन्जॉय करत आहोत. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला मासेमारीबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत राहणार. बस तुमचं लाईक आणि सबस्क्राईब पाहिजे. धन्यवाद. आयडीन मारली